एका व्यक्तीनं वारकरी संप्रदायातील काही संतांच्या महात्म्यांच्या अनुषंगानं काही टीका टिप्पणी केली. तो व्यक्ती कोण काय आपल्या सगळ्यांना सर्व ज्ञात आहे. पण मुळात वारकरी संप्रदायातल्या संतांविषयी बोलताना आधी आपला आपण अधिकार तपासला पाहिजे. तो कोण आहे त्याला तसं तर ओळखत नाही, पण काल जी काही माध्यमांमधून माहिती मिळाली, देशाचे जाणते लोकनेते, ज्येष्ठ, ज्यांना देश संपूर्ण ज्येष्ठ नेते मानतो, त्यांच्या पक्षाचा काही प्रवक्ता कोणी, त्याचं नाव विकास लवंडे, त्यांचं नाव. वारकरी संप्रदाय हा इतका मोठा संप्रदाय की त्या संप्रदायानं संपूर्ण जगताला सर्व धर्म मनोभाव ही शिकवण दिली. जाती निर्मूलन केलं, अंधश्रद्धेच्या विरोधात दंड ठोपटले. ज्यावेळी समाजात काही चुकीच्या प्रवृत्ती आल्या त्यावेळी त्याला एक मला वाटतं की सामोरं जाण्याचं काम कोणी केलं असेल ते वारकरी संप्रदायाने केलंय. ते ज्या विचारसरणीचे असं म्हणतात की काही फुले, शाहू, आंबेडकर, कदाचित त्यांनी त्या पूर्वसुरींचा अभ्यास केला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुकनायक बहिष्कृत भारत जर आपण पाहिलं, ते ब्रीदवाक्य जे आहेत, त्याची जी काही शीर्षक आहेत, त्याकडे ज्ञानोबारायांच्या ओव्या आहेत, तुकोबारायांचे अभंग आहेत. एकाने शाहू महाराजांना विचारलं होतं की तुम्हाला कसं वाटतं, हे कसं असलं पाहिजे राज्यकारभार सगळा. त्यांनी वाक्य सांगितलं होतं. तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. रंजला गांजल्याला जी मदत करतात की नाही, ती माणसं सगळी वारकरी संप्रदायाची आहे. आणि संप्रदाय खूप मोठा व्यापक आहे. आणि या संप्रदायाची धुरीण की जे शेकडो वर्ष अनेक आक्रमणं झाली, अनेक समस्या आल्या, नानाविध गोष्टींना तोंड देत ते वारकरी संप्रदायाची उपासना, साधना आणि वारकरी संप्रदायाचं साहित्य जोपासलं. यांच्यावरती कोणीतरी उठतं आणि तोंडसूक घेतं. ज्या संप्रदायाच्या, ज्या संतांच्या परंपरा 300 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्षांच्या, त्यांच्यावरती बोलणारे हे भकास लवंडे कोण आहेत? माझ्या माहितीनुसार तुकोबारायांचा अभंग आहे, त्याचं म्हणतात, भुंकोनिया सुने लागे हत्ती पाटी, होऊन हिमकुटी दुःख पाय. हत्तीच्या मागे लागून कितीतरी भुंकला, हत्तीला काही त्रास होत नाही, पण कुत्र भुंकून भुंकून थकतं. त्या भुंकतानांमध्ये कोण असतील तरी कोणी लवंड नावाचे गृहस्थ आहे. स्वतः वारकरी म्हणतात असतील देखील. माझं काही आग्रह नाहीये की आम्हीच एकटे वारकरी आहोत. वारकरी संप्रदाय सर्वसमावेशक आहे. तुकोबारायांना त्या काळात देखील मंबाजींनी त्रास दिला, त्याचा वंशज आहे वाढता, त्यामुळे आताच्या अलीकडच्या संतांना तो त्रास देतोय. पण मी इतकंच सांगेन, त्यांनी त्यांच्यासोबत आपल्या ज्येष्ठ नेत्यांचा काही पाढा वाचला. आदरणीय पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काही पालखी मार्ग केला, वारकरी शिक्षण संस्थेला निधी दिला. लक्षात घ्या, आपण केलेली कामं आपल्या तोंडाने सांगायची नसतात, ती लोकांनी लक्षात ठेवायची असतात. पण एक साधं गमक ज्याला कळू नये ते वारकरी नाही आहेत, ते पवारकरी आहेत. अर्थ कळतोय का? ते वारकरी संप्रदायाचे वारकरी नाही आहेत, ते पवारांचे वारकरी आहेत. एकीकडे संतांच्या वंशजांना, संतांच्या परंपरा सांभाळणाऱ्या संतांना जो नावं ठेवू शकतो, कशा करता? आपल्या नेत्याचं लांबून चलन करण्याकरता. म्हणजे जे संतांना धर्मांना म्हणतात, वारकरी संप्रदाय धर्मांना म्हणतायत, 700 वर्षापूर्वी जेव्हा मित्र असं म्हणेन, आपण सगळे पत्रकार आहात, सुज्ञ आहात, महिलांना स्त्री शिक्षणाचा अधिकार नव्हता. तत्पूर्वी जनाबाईंचा अभंग आहे, डोईचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, का ते जनाबाई म्हणतात. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे 700 वर्षापूर्वी जर जनाबाईंना इतक्या सगळ्या संतांमध्ये अगदी आपला पदर खोवून त्या म्हणत असतील की ज्ञानेश्वरावरती अभंग म्हणा, अजून काय वेगळं स्वातंत्र्य दिलं पाहिजे? आणि आदरणीय पवारसाहेब काय म्हणतात की स्त्रियांना स्थान नाही. मला वाटतं की आम्ही त्यांना राजकारणाचे सल्ले देत नाही, त्यांनी आम्हाला अध्यात्माचे सल्ले देऊ नये. आणि खरं तर त्यांच्याकडे जाणारच नाही. मी बिचारे ज्येष्ठ नेते आहेत आणि वयाने मोठे आहेत, आणि वारकरी संप्रदाय शिकवतो की ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. पण त्या ज्येष्ठांनीही आपल्या पिलाईला सांगितलं पाहिजे की आपण बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. काही रस्ते केले, पैसे दिले, काहीतरी तुम्ही सगळे जाणकार आहात. एक असं दाखवून द्या की एका शिंदेने सांगितलंय की वारकरी दिंड्यांना मी 20,000 रुपये दिले, वारीमध्ये मी वारकऱ्यांची सेवा करतो, पंढरपूरला जातो, मंदिरांकरता 1000 कोटींचे निधी दिले. बोलून दाखवलं का? उजव्या हाताचा डाव्या हाताला कळत नाही, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. वारकऱ्यांनी तुम्हाला स्वतःचं मानलं पाहिजे, याकरता वारकऱ्यांसारखं काम करावं लागतं. दरवेळी जर तुम्ही हिंदू धर्माला बोलाल, वारकऱ्यांना बोलाल, आमच्या संस्कृतीला बोलाल, तर ते सहन करणारे वारकरी नाहीत. जो वार करतो अन्यायावरती, जो वार करतो चुकीच्या गोष्टीवरती, त्याचं नाव वारकरी आहे. त्यामुळे विस्तार खूप होईल त्याचा, पण वारकऱ्यांमध्ये आत्मीयतेचं स्थान निर्माण करण्याकरता शरद पवार होऊन चालत नाही. एकनाथ व्हावं लागतं, संतांच्या पायाजवळ जावं लागतं. आणि अशा एकनाथ शिंदेने जर एखादी धार्मिक आघाडी काढली, एखादी संतांच्या कामाविषयी, काय होतं
हे संत अभ्यास करतील, कीर्तन करतील, का मंत्रात हिलपाटे घालतील? प्रशासकीय व्यवस्था आहे, काही ना काहीतरी आश्रमांची मठांची कामं असतात, याच्यातला समन्वय साधता यावा, लोकांबरोबर थेट जाता यावं. त्यामुळे शिवसेना पक्षाने राजकीय हेतू करता नाही, तो वारकऱ्यांच्या सेवेकरता ही आघाडी काढली आहे. पण दुर्दैवानं ज्यांनी स्वतःच्या नावाने शरदचंद्र पवार आघाडी काढली आहे त्याला आम्ही काय सांगणार? त्यामुळे दुसऱ्यांच्या घरात वाकून बघताना आधी आपलं घर नीट आहे का हे बघितलं पाहिजे. त्यामुळे लवंडेंनी घरात काय चाललंय ते बघावं. त्याला घर सांभाळता येतं, त्याला जग सांभाळता येतं, पण त्याला घरातच लक्ष नाही, तो काय बघणार आहे? आणि मी कालच त्यांच्या देखील आघाडीच्या एका वारकऱ्यांशी बोललो, अध्यक्षांशी बोललो, ते म्हटले मी यांच्यामध्ये त्याची सहमत नाहीये, मला वारकरी संप्रदायात काम करायचंय. ह्या लवंड सारखं जर आम्ही काहीतरी बोंबलत बसलो आणि उठसूट बोलत बसलो तर वारकरी संप्रदाय आम्हाला हाकलून देतील. कारण की वारकरी संप्रदाय त्यांनी जी काही नावं दिली घुसखोर म्हणून 20 लोकांची, आपण बारकाईने ते पाहिलं पाहिजे. कोण आहेत या 20 लोकांमध्ये? तर मला असं वाटतं की एकच वाक्य सांगेन मी, जराबाईंचा अभंग आहे. शौरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, पतिव्रता ती वृथा गुंतवली, वेश्यागणिकाती सत्य लोकांनी. ते वृथा चांगल्या माणसांना अडकून टाकायचं, त्यांची बदनामी करायची. चांगलं तर कधी आयुष्यात काही करता आलं नाही, पण वाईट कसं करायचं हे जरा लवंडेंनी पाहिलं पाहिजे होतं. काय केलं? जे चोर आहेत, वारीमध्ये अर्बन नक्षलवाद आहे, कधी तोंड वडलो यांनी? ते म्हणतात तुम्ही जय श्रीराम म्हणता, रामाचं गुणगान करता, कीर्तनात काही हे सांगतात. अरे बाबा, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता, पण अडचण काय? त्या लवंडेनं बोलण्यात अर्थ नाहीये. बाप तसा बेटा, खान तशी माती, कुंभार तसा लोटा. वडिलांचे संस्कार मुलांकडे येत असतात. वडीलच म्हणत असतील की भारताला आम्हाला महाभारताची रामायणाची गरज नाही, तर मुलाकडनं काय वेगळी अपेक्षा ठेवणार? पण वारकरी संप्रदायाची मूळ संहिता काय आहे? गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता पाहिली पाहिजे. त्या गीतेमध्ये महाभारत येतं. महाभारत कुठून आलं? महाभारतातला काहीशा 700 श्लोकाचा भाग म्हणजे काय? भगवद्गीता आहे. संत एकनाथ महाराज त्यांनी भावार्थ रामावरती टीका केली आहे. म्हणजे काय? रामायण वारकरी संप्रदायाला मान्य आहे, पण ज्यांचे वडीलच ते मानत नाही, मुलगा काय मानणार आहे? विकास लवंडेंनी आपला खोटा वारकरीपणाचा चेहरा धुवून टाकावा आणि आपला अर्बन नक्षलवादाचा, समतेच्या नावाखाली काही करायचं. मी बघा, वारीमध्ये संविधान दिंडी देखील चालते. भारतीय संविधान माझं सध्या पुस्तक लिखाण चालू आहे की जर तुम्ही कधी आंबेडकरांना विचारलं असतं, बाबासाहेबांना, भारतरत्न ते, तर ते काय म्हणतात की मी जे काही आज मांडतोय, मी जे काही मांडलंय संत विचारांवरती मांडलंय. संविधान कशावरती आधारित आहे? तुकाराम म्हणतात की नाही, जे करा अंजली अंजली, सेवा करा, समता ठेवा, लोकांच्या हिताकरता जे जे करता येईल ते करा. तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंडळ, भेदभाव घालून टाका. वेगळ्या संविधानात काय सांगितलंय? त्यामुळे संविधान दिंडी जर वारीमध्ये असेल तर आमचा त्याला विरोध नाहीये, पण या बुरख्याखाली जर तुम्ही तुमचे काही अजेंडे चालवत असाल, तुम्हाला जय श्रीराम चालत नाही, रामकृष्ण हरी चालत नाही, तर चालतं रामकृष्ण कधी? रामकृष्ण हरी आणि काय वाजवा, काय तुतारी का पुंगी, काय ते वाजली तर वाजली, ते मोडून खाल्ली. स्वतःच्या फायद्याकरता सगळं चालतं. आणि लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सत्ताधारी पक्ष वॉटवर जे काही महायुती आहे, पण विशेष करून शिंदे साहेबांवरती प्रचंड प्रेम आहे. त्यांना तुकोबारायांचा पुरस्कार दिला, त्यांना नामदेवरायांचा पुरस्कार दिला, एकनाथ महाराजांचा पुरस्कार दिला. का दिला? वारकऱ्यांना जे आपले वारतात की नाही, वारकरी त्यांच्याकडे जाणारच आहे. तुम्ही जर दरवेळी काय इस्लामीकरण करतात, आता बघा, तुम्ही जय श्रीरामवरती बोलताय, तुम्ही ओर जिहादवरती बोलता नाही बोलत, तुम्ही लव जिहादवरती बोलता नाही बोलत, तुम्ही लँड जिहादवरती बोलता नाही बोलत. मग तुम्हाला कोण दिसतं? तुम्हाला फक्त हिंदू संप्रदाय दिसतो, हिंदूंची देवदेवता दिसतात. मग मला वाटतं की दुटप्पीपणा असता कामा नये. त्यामुळे लवंडेंनी खरी यादी याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग बाकी सगळं बोललं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जी नावं दिली, जवळपास 20 नावं आहेत, आणि त्या 20 नावात माझं देखील नाव आहे, अक्षय भोसले. कारण त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेची काही आध्यात्मिक सेना अरे हो आहे, की एकनाथ शिंदे वारकऱ्यांकरता काम करतात, ते असणारच आहे. तुमची नाही का? अरे ती आमच्या आघाड्या बघून तुम्हाला देखील आघाडी काढावी लागली, याचं आमच्या आघाड्यांचं यश आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे जाण्याऐवजी आमचं काम माहितलं पाहिजे. आणि मुळात त्या लवंडेंना हे माहिती नाहीये की माझ्या आयुष्यातली 18 वर्ष मी वारी करतोय. गेली 8-9 वर्ष माझं स्वतःचं मासिक वैष्णव माझं मासिक आहे, वारकरी संप्रदायाचं काम करत आहे. गेली 18 वर्ष वारीमध्ये नानाविध प्रकारच्या सेवा मी केल्या. स्वतः मी कीर्तन करा, 30 दिवसांपैकी 20 दिवस मध्ये कीर्तन असतात. आणि महाराष्ट्रात कुठेही जात असताना संतांचा जो मूळ भेद, अडचण कुठं झाली आहे, ज्या सगळ्या पक्षाला सो कॉल्ड, त्यांचं नाव घेत नाही, ज्येष्ठ नेते बिचारे, ते त्यांना काय पाहिजे? तर जातीचं ध्रुवीकरण पाहिजे. ही जात वाटली गेली पाहिजे, ही जात वाटली गेली, म्हणजे काय होतं? पदांचे गठ्ठे निर्माण होतात. वारकरी संप्रदाय काय करतो? वारकरी संप्रदाय सांगतोय आपण सगळे एक आहोत, जाती धर्म विसरून जा. वारकरी संप्रदायाने मुस्लिमांनी स्वीकार केलाय, मुस्लिम जाऊ द्या, 18 पगड जातींचा त्यांनी स्वीकार केला, ते वारकरी संप्रदाय. म्हणजे यारे यारे लहान थोड याती भलती नारी नर, स्त्री पुरुष नाही, भलते तृतीय पंथी पण सुद्धा आम्हाला चालतात.
म्हणजे काय, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, जातींपासून भलत्यांपर्यंत कुणीही या, आमच्याकडे सगळे चालतात. पहिलं जातींनी मिळून कोणी केलं असेल ते संप्रदायाने केलंय. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तो ज्या काही संतांचा आहे, त्यातल्या काही संतांच्या परंपरेचे आत्ताचे पैल, त्यांचं नाव काल त्या लवंडेंनी असं लवंडून घेतलंय. त्यांचं नाव घेतलं परमपूजनीय श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर. महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू या ठिकाणी ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांच्या गाथेचा विस्तार ज्यांनी केला, ती सगळ्यात मोठी ज्ञानोबारायांची विद्यावंशाची परंपरा देगलूरकर महाराजांची परंपरा. तुम्ही अशा सूर्यावर थुंकायला जाल, सूर्यावर थुंकलं जात नाही, स्वतःवर थुंकलं जातं. लवंडांनी बोलताना विचार केला पाहिजे होता. आणि इतकी मोठी म्हणजे आज मूर्तिमंत तुकोबारायांचा गाथा बघायचा आहे तर कुणाकडे जायचं, तर का वारकरी संप्रदाय अत्यंत विनम्रतेनं त्यांचं नाव घेताना काना घातला होतो. ते कोण, तर ते परमपूजनीय श्री गाथामूर्ती श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर. तुम्ही त्यांना घुसखोर म्हणताय. त्यांनी दुसरं नाव घेतलं, ते नाव होतं श्री नाना महाराज वास्कर. मराठ्यांचा इतिहास आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन ज्यांनी भारत साम्राज्याचं सगळं तख्त दिल्लीपर्यंत घेऊन गेले, त्याचा विस्तार केला, अखंड भारत निर्माण करताना प्रयत्न केले. आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाची जी वारी चालते की नाही, बरेच पत्रकार माझ्या समोर आहेत, ती जी वारी देखील करतात, त्याला जे सगळं शिस्तबद्ध स्वरूप जे आलं ते कोणी आणलं, तर ते सरदार महाजीराजे शिंदेंनी आणलं. त्या महाजीराजे शिंदेना वाटलं की आता मला वारकरी संप्रदायाचा स्वीकार करायचा, मी माऊलींचा भक्त, मला माळ घालायची आहे. कुणाकडनं घालायची, तर ती माळ ज्यांनी घातली ते संत श्री मल्लप्पा महाराज वास्कर, त्यांचे वंशज म्हणजे राणा महाराज वास्कर. त्यांच्या मागे 20-20 लाख लोक वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. त्यांच्या घरामध्ये परंपरा आहेत. आणि तू कधी वारीला गेलास का बाबा? गेला असशील आमच्या पुणेकरांप्रमाणे. कसं, पुणेकरांना कौतुक करतो, विचार कामात व्यस्त असतात, पण ते किमान आळंदीपासून पुण्यापासून मुक्त घरापर्यंत चालतात, कुठे उरी कांचनपर्यंत चालतात. आणि वारी करणं म्हणजे काय, तू खरंच वारकरी असशील ना, तू आमच्याकडे ये. ही ज्ञानेश्वरी चव्हाण म्हणतो, तू ज्ञानेश्वरी चव्हाण म्हण. आम्ही काकडा म्हणतो, तू काकडा म्हण. आम्ही हरिपर, तू काकडा हरिपर म्हण. तुलना करा ना, कशात करा, अभ्यासात करा. पण काहीतरी एखाद्यावरती लांछन उठवायचं, काहीतरी घुसखोरीचे आरोप करायचे, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे राणा महाराज वास्कर कोण आहेत, ते एवढ्या मोठ्या संत परंपरेचे ते पाहिजे. एक तुला त्यांनी नाव घेतलं संतवीर बंडा त्या कराडकर. काय ते म्हणले, ते अहिंसेचे समर्थन करतात असं काहीतरी म्हटलं. ते डाऊ कंपनी जेव्हा आली, त्या डाऊ कंपनीमधनं जे काही प्रदूषण रहित पाणी निघणार होतं, तर त्या प्रदूषणामुळे इंद्रायणीचं फार मोठं नुकसान झालं असतं. मग त्याकरता आंदोलन केलं, उपोषण केलं, तुरुंगात गेलो. आम्ही गेलो कशाकरता गेलो, तर आमच्याकरता इंद्रायणी, चंद्रभागा ह्या नद्या कोण आहेत? ह्या नद्या नाही आहेत. इतर नद्यातनं पाणी वाहतं, पण इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्यांमध्ये पुण्य वाहतं. आणि अशा नद्यांकरता तो आंदोलन करत असेल, काही अहिंसा तरी वाटली करायची. कोऱ्या म्हणतात भले तर देऊ. लोक असं थोडं अभंग, आमच्या माता भगिनी आहेत पण अभंग आहे तो आहे, लोक लाजून म्हणतात भले तर देऊ कासेची लंगोटी, नठायच्या माती हनुकाठी. अभंग असा आहे, भले तर देऊ गांडीची लंगोटी, आम्ही जर तुमच्या प्रेम केलं कपडे काढून देऊ, तुम्ही तर आमच्या वाकड्यात गेला, धर्माकडे बोट केलं, तर आम्ही टाळ वाजवण्याकरता नाही येत. धर्माविरुद्ध बोलला तर हे टाळ एवढे वाचतात की नाही सुंदर, फेकून मारण्याकरता पण. पताका काय, ती पताका आहे धर्माची. पण जर काही आमच्या वाकड्यात गेला, धर्माला काही बोलला, संतांना काही बोलला, आता तुकाराम महाराज, आम्ही तुकाराम महाराज नाहीये, संभाजी या मारा, एखादा महाराज नाही आम्ही, कोणतरी युवा अंगावर थोंकला असू द्या, माफ करा, किती दिवस. त्यामुळे जर तुम्ही त्या संतांकडे बोट करत असाल तर ज्ञानोबा आमचे आईबाप आहेत, आणि आमच्या आईवडिलांविषयी बोललेलं आम्हाला चालत नाही. शरद पवारांना कोणी काही बोललं तर त्यांचे हे प्रवक्ते भुंकणारे कुत्रे तुकोबारा म्हणतात ना की श्वान, तर ते त्यांनी अभंग त्यांनी ऐकले. अभंग आहे, तुझ्या दारीचा कुत्रा लोक मोकरू दातारा. वारकरी संप्रदायात संकट आल्यानंतर कधी लवंडत नाहीत, पण शरद पवारांवरती संकट आलं की लोटांना घालतात. ते वारकरी कोणाचे, त्यांनी एक नाव घेतलंय, ते नाव आहे श्री गुरुवारी संजय महाराज पाचपूर. अरे रोज अनेक हिंदूंचं आराध्य दैवत, आमच्या गायीमध्ये 33 कोटी देवता आहे. पांडुरंग शाळा कुठली काठी हो, गोपालन करायचा. ते पांडुरंग काय करतो, गायींचं पालन करतो, रक्षण करतो. पण अशा कसायांकडे जाणाऱ्या गायी जे वाचवतात आणि अशा लाखो गायींचं संगोपन करतात, ते संजय महाराज पाचपूर घुसखोर म्हणता तुम्ही त्यांना. आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी सांगणाऱ्यांना, गाथा सांगणाऱ्यांना, जयश्रीराम म्हणणाऱ्यांना, रामकृष्ण म्हणणाऱ्यांना, वारी करणाऱ्यांना, वारकऱ्यांच्या विरोधात काही चुकीचं घडलं तर आंदोलन करणारा घुसखोर म्हणत असाल तर होय, आम्ही घुसखोर आहोत आणि आम्हाला या घुसखोरीचा प्रचंड आनंद आहे. राष्ट्रात अडचण कुठं आहे की जेवढी आम्ही नावं घेतली त्यातली सगळी माणसं कधीही या लोकांनी शरद पवारांची वाहवा केलेली नाही. का बरं? तसं कामच केलं नाही. आपण कौतुक कधी करतो, काम पटलं तर त्याचं कौतुक केलं जातं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी
शिवसेना पक्षाने, महायुती सरकारने इतकी कामं केली आहेत, सांगून नाही केली, न सांगता केली. पण परिणाम काय? तर या संतांना वाटलं की खरंच लोक चांगलं काम करतात. शिवाजी महाराज काम करत होते, स्वराज्याच्या निर्मितीचं काम करत होते. तुकोबाराय जायचे की काय महाराज तुम्ही हे कार्याने पायकीचे अभंग म्हटलेत का बरं? पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावतपण सर्व विषय, आधी धर्म. कारण मग गरज पडली, राजकारणाला तर वाटलं की आमच्या संतांची गरज आहे आणि उद्या आता धर्माविषयी कोणी बोट करत असेल तर ते बोट मोडण्याकरता असं काही आम्हाला अधिकार नाही का मतदानाचा? तर यातले काही संत म्हटले की धर्माकरता कार्य करा, आणि ते म्हटल्यानं जर महाविकास आघाडी पडली असेल तर त्याला आमचा काय दोष? तुम्ही असं काही चांगलं काम करा, त्या संतांना तुमच्या जवळ आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जी काही नावं घेतली आहेत, कशामुळे घेतली आहेत? ही केवळ दिवसापोटी घेतली की ही 20 नावं काय करतायत, ही 20 लोक काय करतायत? ही 20 लोक ताती निर्मूलन करतायत, लोकांमध्ये एकता पसरवतायत, हिंदुत्व पसरवतायत. हिंदुत्व म्हणजे काय? सर्वसमावेशक असं मला याचा खूप मोठा विस्तार करता येईल, पण काही वेळेच्या मर्यादा देखील आहे. शेवटी एवढंच सांगेन मी की संपवतात झालं, मुद्दे संपत आले माझे, की ही जी काही 20 नावं त्यांनी सांगितलीत की नाही, ज्यापेक्षा घुसखोरांची नावं सांगण्यापेक्षा जे चांगले तुम्हाला वाटतात, ते तुमच्या साहेबांचं गुणगान गातात, जे अर्बन लक्षाला येत आहेत, की तुम्हाला ज्यांचं खूप बरं वाटतं अशांची तुम्ही यादी जाहीर करा आणि मग तुम्ही आमच्याशी बोला. त्यामुळं असले किती लवंडले आणि काय नाव त्यांचं, भकास, हा भकास, असे किती भकास लोक आली ते वारकरी संप्रदायाला फरक पडत नाही. हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. खरं तर मी कालच प्रतिक्रिया देणार होतो, पण नुकतं मला सूर्ययंत्रावरती शस्त्रक्रिया झाली, मला डॉक्टरांनी सांगितलंय 1 महिना तुम्ही बोलू नका. पण आमच्या धर्माकडे बोट करत असाल तर एकूण आवाज दिला तरी चालेल, पण धर्मविरोधी केलेल्या प्रतिक्रिया आम्ही सहन करणार नाही. म्हणून मी तात्काळ परिषद घेण्याकरता आलो. असं प्रचंड मोठं काम आहे. आणि ते एक वाक्य म्हणून गेले की वारकरी संप्रदाय हा सनातनी नाही, वारकरी संप्रदाय वैदिक नाही. तर मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाचा इतिहास, वारकरी संप्रदायाचं साहित्य हे त्यांनी पाहिलेलं नाही. तर मला असं वाटतं की त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. काही सध्या त्यांचे काही प्रश्न सोशल मीडियावरती काही व्हायरल होत आहेत. मला वाटतं की जे आमच्या समोर येऊन चर्चा करू शकत नाही ते अशा काही गोष्टींचा वापर करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कितपत लक्ष द्यावं त्याला मला गांभीर्याने घेत नाही. फक्त एवढंच आहे की पक्षाचे सध्या हाल चाललेत, वाईट वाटतं मला खूपच. पण अशा प्रवक्त्यांच्यामुळे तो कधी रसा तळाला गेला, त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार त्यांचीच माणसं. त्यामुळे बाबा, तर अशी एकंदर भूमिका आहे. त्यामुळे याच्यावरती त्यांनी माफीनामा द्यावा आणि वारकरी संप्रदाय सुद्धा आमची आध्यात्मिक सेना त्यांच्यावरती एक दावा खटला आम्ही जाहीर करतोय. संतांचा एवढा मोठा अपमान केलाय, मग काय करायचं? पण ज्या संतांची नावं घेतली याच्यावर त्या लवंडेंची वैचारिक दिवाळखोर दिसून येते. जे वैचारिक दिवाळखोर आहेत ते इतरत्र काय असतात, त्यामुळे खूप नाही, त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती आजच्या उद्याच ₹1 कोटी नाही बरं का, लाख नाही,